अध्यक्ष प्राचार्य मॅडम व इथे बसलेल्या सर्व शिक्षक वर्ग, कारण आपण उद्याचं भविष्य आहोत. सर्व इथल्या जो महिला वर्ग किंवा आपण पुरुष वर्ग उद्या एक शिक्षक घडणार आहोत. आम्ही आता बऱ्याच दिवसानंतर बोलतोय, काही मागं पुढे झालं तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. आम्ही सर्वप्रथम जेव्हा इथे कॉलेजमध्ये आलो, मी माझं स्वतःच सांगायला गेलं तर मला माहीत नव्हतं की BEd काय असते. आणि आज जर आजचा दिवस बघायला गेलं तर BEd करून मी एक आयुष्यात असा एक सुवर्ण जो काळ आहे तो मी गाठून बसलो असं मला वाटतं. कारण मी एक असा विचार करतो, मागच्या पाकावर बसणारा विचार करतो. आज जे काही मी इथे येऊन बोलतो ते फक्त आणि फक्त माझ्या जे 2 वर्ष या कॉलेजमध्ये घालतो. बऱ्याच दिवसांनी बोलतोय त्यामुळे माहिती सवय नाही माझ्या बोलण्याची. तर सर्वप्रथम मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो, सगळ्यात अगोदर जर माझी कोणाची भेट झाली असेल तर ते आमचे आदरणीय डाके सर. कारण BEd काय असतं मी ते अगोदरच सांगितलं की मला अजिबात माहिती नव्हतं. म्हणजे एक मी नवीन प्रवास जाणार होतो, डिग्री केली कॉलेजमध्ये, तिथे पण असं थोडं निघून गेली. समजा शिवाजी कॉलेजला आता यायचं जायचं काही माहिती नव्हती. परंतु या कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर एक जे बालपण असते आमचं ते पुन्हा कसं जगायचं आणि त्या बालपणात जे काही आपण केलं नाही ते पूर्ण या BEd कॉलेजमध्ये आम्हाला डबल करायला मिळालं. एक बेसिक पासून जो विद्यार्थी लहान असतो त्याच्या लहान वयातून त्याला कसं घडवायचं आणि त्याला मोठं होण्यासाठी आपल्या अनुभवातून कसं त्याला शिक्षण द्यायचं ते पूर्ण या BEdच्या आमच्या पूर्ण कालावधीत कसं करून घ्यायचं, त्या प्रत्येक शिक्षकांना आम्हाला त्या खरा माहिती देण्याचा आधी त्यांच्या जे काही अनुभव असेल किंवा त्यांना जे वाटत त्या मार्गाने आम्हाला त्यांनी ते शिक्षण द्यायचा प्रयत्न केला आणि त्यातून आम्ही घडलो. आणि आज जर आम्ही बाहेर पुढे गेलो, कदाचित गव्हर्नमेंट नोकरी लागायला खूप संघर्ष करावा लागते, परंतु त्या संघर्षात कसं टिकायचं याचं पण मार्गदर्शन आम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि ते झालं त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये आलो, डॉक्टर सरला भेटलो. सर काय म्हणलं, कारण माझ्याजवळ TC अवेलेबल नव्हती. सर म्हणले तू 7 दिवस नाही 10 दिवसानंतर आणून दे, पण ऍडमिशन घे. कारण मला इच्छा नव्हती, मी BEd करणार अशी इच्छा नव्हती. मित्राचं ऐकायचं आणि बाहेर जायचं. मला वाटलं उगाच कसं रेग्युलर जावं लागतंय, असं तसं कॉलेज करायचं नाही, आपल्याला बाहेर शिकायचं. पण BEd केल्यानंतर माझ्या जीवनात एवढा परिवर्तन झालंय आणि BEd मुळे आज मी बाहेर कुठेही असू द्या, समाजात असू द्या किंवा शाळेवर असू द्या, पूर्ण माझा आत्मविश्वास असं वाढवण्याचं काम BEd मुळे झाले. जे काही आपण आयुष्यात करणार आहोत, आपण जे काही आयुष्यात करणार आहोत, भविष्यात आपण घडणार आहोत, या 2 वर्षात आपल्याला अतिशय चांगल्या संधी इथं उपलब्ध होतात आणि त्यातूनच आपण आपल्या भविष्यासाठी म्हणजे चांगला शिक्षक बनण्याचं इथं आपल्याला सगळे संसाधन उपलब्ध आहेत. आमच्या वेळेस माने सर असतील, शिंपले सर असतील, आमच्या जाधव मॅडम प्राचार्य त्या आता बदली करून औरंगाबादला गेल्यात, आणि आमच्या मुळे मॅडम यांचं मुलात आणि अतिशय समजा मनोरंजक माणूस म्हणलं तर आमचे चव्हाण सर. अगोदर आम्हाला चव्हाण सर होते, त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळात. हे 2 वर्ष कसे निघून गेले आणि आज इतक्या दिवसानंतर म्हणजे तब्बल आम्हाला 1 वर्ष व्हायले. 1 वर्षानंतर आम्ही इथे येऊन बसलो. आज मला वाटतं की मी अजून शाळेत म्हणजे कॉलेजमध्येच आहे. जे आलो यायचं, बसायचं, फिरायचं, सरांनी काहीतरी मार्गदर्शन करायचं, आम्ही आमच्या मनावर थोडं ऐकायचं, काही नाही ऐकल्यासारखं करायचं. दररोज मनात तर दररोज इन्स्ट्रक्शन असायच्या, तू लेटच आला माणी, तू कसं काय झाला, पण तरी पण काय असते, एक धरून ठेवण्याची ताकद माझ्या निर्माण झाली. कारण माझं असं होतं, मला जास्त इंटरेस्ट नसल्यामुळं मी काय करायचो, बाहेरच्या याच्यावर फोकस करायचो. पण आता वाटतंय तेव्हा जर पूर्ण 100% देऊन मी केला असतो तर आज अजून चांगला शिक्षक मी बनलो असतो. कोणत्याही क्षेत्रात जाऊन तुम्ही जर 100% दिले तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की त्या क्षेत्रात टॉपर बनता, हे मला या 2 वर्षात कळालं. मग एकच शेअर मागतो, अरे उम्र मैंने कुछ कहा तुमने सुना नहीं, तू छीन सकती है मेरा बचपन मगर मेरा बचपना नहीं. ये बचपना हमने इन 2 सालों में
इस कॉलेज में बिताया है। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ सेव्ह कर.